खरीप हंगामाच्या सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. खत बियाणे घेण्यासाठी मोठी गर्दी परळीच्या मार्केटमध्ये दिसून येत आहे. काय समस्या जाणवत आहे? तुम्हाला टोकन दिलेलं आहे परंतु खत मिळत नाही आहे का? मिळत नाही खत आम्हाला. हे नाही, दुकानदार नाही म्हणून सांगायलेत ना, माल संपलाय म्हणतात. आणि आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला ह्यांनी रविवारी सोमवारी या म्हणून सांगितलं आणि ह्यांनी रविवारी माल वाटप केला आहे. कृषीवाल्यांनी कसे माल दिला दुकानदाराला, कसे पाऊस दिला शेतकऱ्याला. रविवारचं सुट्टीच्या दिवशी त्यांनी माल वाटप केला. तुम्हाला हे टोकन कुठून देण्यात आलेले? कृषी ऑफिसमधून. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधलाय का? काल साधला होता. हो. आज त्यांच्याशी काय बोलणं नाही झाला. दुकानदार का? आज बोललो मी, फोनवर बोललोय मी पवार साहेब आली, तर त्यांनी सांगितलं माल नाही, माल संपला म्हणाले दुकानदार. आम्ही म्हणलं तुम्ही या इथं, म्हणलं तुम्ही आम्हाला सांगितलं होतं, म्हणलं रविवारी शनिवार रविवार 2 दिवस सुट्ट्या आहेत म्हणून सांगितलं होतं आणि तुम्ही रविवारी माल वाटप केला. म्हणलं तुम्ही टोकन रविवारचे दिलेच कसे सुट्टीच्या दिवशी? त्यांनी फोन ठेवून दिला. काय मागणी आहे? फक्त माल पाहिजे. मागणी काय विषय दुसरं काय आम्ही त्यांनी सोनं मागणार, अगर आम्ही काय अन्नधान्य त्यांनी मागणार, फक्त आम्हाला बियाणं पाहिजे. बाकी दुसरं आम्हाला अपेक्षा सुद्धा नाही. जे टोकन दिलंय बियाण्याचं त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. टोकन दिलं पण टोकन नसल्याच्या नंतर माल कोण देणार आम्हाला? टोकन हातात दिलं, माल नाही. काय सांगतात? या टोकनचा माल गेला कुठं आमचा? हे टोकनचा माल आम्हाला मिळावा एवढीच आमची शेतकरी सगळ्यांची विनंती आहे. बाकीचं काही नाही. काय असणार आहे पुढची भूमिका? पुढची भूमिका आता सर्व शेतकऱ्यांनी ठरवून करतील काय विचारण काय करतात ते. मग त्यांनी सर्वजणांनी एकच मागणी आहे सगळ्या शेतकऱ्याची की आम्हाला जे टोकन दिलं, जसं टोकन दिलं तसं बियाणं भेटावं आम्हाला. जर नाही भेटले तर यांची मागणी सर्वांची आहे किंवा तहसीलला जाऊन तिथं बसण्याची अशी मानसिकता दिसाली आहे सर्व शेतकऱ्यांची. आता पुढचा विचार शेतकरी काय करतील त्या विचारावर चालेल सगळ्या गोष्टी पुढच्या. शेतकऱ्यांचे कुठं दिशाभूल होती काय यामध्ये? हो ना, दिशाभूलच ना. सकाळी 7 वाजल्यापासून थांबले शेतकरी, सकाळी 7 वाजल्यापासून बाहेरला थांबले. त्यानंतर आज सकाळी 7 वाजता आलेत शेतकरी. कामं धंदे सगळे आता पेरणीचे काम असतात, पाळी नांगरण हे सर्व आता असतात शेतातली कामं चालू. त्यानंतर सर्व शेतकऱ्याला सकाळी उठून इथं जेवावं लागलं आहे ना बियाण्यासाठी. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्याची एवढीच मागणी किंवा टायमाला भेटलं बिया भरण तर सगळ्या गोष्टी जागेवर हे होऊन जातात. मग ते बी भरण न भेटल्यामुळे सर्व शेतकऱ्याला इथं रोज यावं लागले, सकाळी 7 वाजल्यापासून यावं लागले. अशी मागणी आहे सर्व शेतकऱ्याला. जर नाही भेटलं तर तहसीलला जाण्याची सगळी मानसिकता शेतकऱ्याची सर्व झालेली आहे आता. बरोबर आहे का शेतकरी? हो, असं आहे शेतकऱ्याची मागणी. तात्काळ बी बियाणं भेटावं अशी मागणी आता शेतकरी करत आहेत. दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी बीड.